माजी आरोग्यमंत्री आमदार डॉक्टर तानाजीराव सावंत यांनी मोगावमध्ये बजावला मतदानाचा हक्क। नमस्कार प्रेक्षकांनो, आपण पाहतात लोकशक्ती न्यूज। जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झाली आहे। राज्याचे माजी आरोग्यमंत्री आमदार डॉक्टर तानाजीराव सावंत यांनी मोगाव या ठिकाणी जाऊन मतदानाचा हक्क बजावला। मतदारसंघातील सर्व नागरिकांना आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी लोकशाहीच्या या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेत मतदान करण्याचे आवाहन सावंत यांनी केले। यावेळी स्थानिक कार्यकर्ते व नागरिकांची उपस्थिती होती। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी ही निवडणूक प्रक्रिया सुरू असून परंडा तालुक्यात या मतदानाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे। तानाजी सावंत यांचे पुतणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी चुलत्या विरोधात बंड करून आपल्या समर्थकासह निवडणुकीला सामोरे जात आहेत। चुलत्याच्या विरोधात बंड पुकारलेल्या धनंजय सावंत यांना मतदाराचे किती समर्थन मिळते यावर बंडखोरीची तीव्रता स्पष्ट होणार आहे। यामुळे सोमवारी येणाऱ्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे। मोगाव या ठिकाणी मतदान केल्यानंतर आमदार सावंत प्रसार माध्यमांना सामोरे गेले। पाहूया काय म्हणाले ते। धाराशिव जिल्ह्याची निवडणूक अतिशय चुरशीची राहिली। शिवसेना ठामपणे या निवडणुकीत सामोरे गेलेले। काय विजयाचं आव्हान ही वाटतंय, विश्वास वाटतंय, कशा पद्धतीने विजय राहील आणि काय त्याची आधार कसला काय असणार विजयाचा? नाही, विजयाचा आधार एकच आहे की विकास। गेल्या 4-5 वर्षामध्ये ज्या पद्धतीचं शिवसेनेच्या माध्यमातून आमच्या सर्व प्रतिनिधींनी आम्ही ज्या पद्धतीनं काम केलेलं आहे त्याची पोचपावती खऱ्या अर्थानं ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुकामध्ये तुम्हाला मिळालेली दिसेल। गेले 8-10 दिवस अगदी तळागाळातून सर्व कार्यकर्ते वरिष्ठापर्यंत प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं प्रयत्न केलेला आहे। आता त्याची पोचपावती कशी द्यायची हे जनतेनं आज मतदानातून दाखवायचं आहे। त्याची प्रचिती आपल्याला 9 तारखेला येईल। सगळ्याच पक्षांनी महायुतीतल्या अध्यक्षपदावरती दावा केलेला आहे, शिवसेने पण दावा केला आहे। आता मतदानाची वेळ आहे, पुढील दावा पुन्हा चर्चा कशा पद्धतीनं असतील? ज्या पद्धतीनं आमचं व्होट शेअरिंग होईल, ज्या पद्धतीनं आमचे प्रतिनिधी निवडून येतील आणि एकदा निवडून आल्यानंतर आपलं संख्याबळ बघून आमचे वरिष्ठ त्यावरती निर्णय घेतील। पक्षप्रमुखाचा आदेश पक्षप्रमुख आदेश देतील, त्या पद्धतीने निर्णय घेतला जाईल। लोकशक्ती न्यूज, सत्याचा वेध घेणारं आपलं हक्काचं चॅनल।